नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अलीकडच्या राजकीय घडामोडी, विशेषतः पक्षांतर किंवा डिफेक्शनची चर्चा सध्या खूप जोरात सुरू आहे, बरोबर? आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण याच विषयाकडे एका अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे संविधानाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. यूपीएससी आणि एमपीएससीच्या आगामी परीक्षांसाठी, विशेषतः एमसीक्यूजच्या तयारीसाठी हा विषय खऱ्या अर्थाने हॉट टॉपिक आहे. तर वेळ न घालवता थेट मुख्य विषयाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची आपली रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट असेल. आपण सुरुवात करूया त्या मूळ घटनेपासून जिने या चर्चेला तोंड फोडले. त्यानंतर 10वी अनुसूची, विलिनीकरण अपवाद म्हणजेच मर्जर एक्सेप्शनमधील पळवाटा, सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा निकाल आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या लोकशाहीवर होणारा परिणाम, या क्रमाने आपण जाणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ती नक्की कोणती घटना होती जिने हे संपूर्ण राजकीय आणि कायदेशीर वादळ निर्माण केले? 24 एप्रिलचा तो राज्यसभेतील बदल. आकडेवारीकडे जरा लक्ष द्या, कारण हे खूपच रंजक आहे. 24 एप्रिल रोजी एक मोठी राजकीय उलथापालथ झाली. आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतील 10 पैकी तब्बल 7 खासदारांनी भारतीय जनता पक्षात विलिनीकरणाची घोषणा केली. पूर्वपरीक्षेतील फॅक्च्युअल प्रश्नांसाठी ही संख्या म्हणजे 10 पैकी 7 नक्की लक्षात ठेवा. हीच ती कॅटलिस्ट इव्हेंट होती जिने सगळी समीकरणे बदलून टाकली. आता या 113 या आकड्याचा अर्थ काय? बघा, या कृतीला राज्यसभेच्या सभापतींनी लगेचच अधिकृत मान्यता दिली आणि या एका निर्णयामुळे राज्यसभेत भाजपचं संख्याबळ थेट 113 वर जाऊन पोचले. म्हणजेच काय, तर एनडीएची एकत्रित ताकद पहिल्यांदाच राज्यसभेत बहुमताच्या आकड्याच्या म्हणजे हाफवे मार्कच्या वर गेली. संसदेच्या इतिहासातील ही एक अत्यंत मोठी आणि गेम चेंजिंग घडामोड आहे, हे नक्की. अर्थातच एवढी मोठी घटना घडल्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप तर होणारच. इथे आपल्याला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अत्यंत तटस्थ भूमिका घ्यायची आहे. एकीकडे एएपीच्या दाव्यानुसार भाजपने जाणीवपूर्वक विरोधी पक्ष फोडल्याचा म्हणजे नेत्यांचे पोचिंग केल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या म्हणण्यानुसार हा सर्व एएपीच्या अंतर्गत संघटनात्मक कमकुवतपणाचा आणि नेत्यांच्या राजकीय स्वार्थाचा परिणाम आहे. आपल्याला या राजकीय वादात पडायचे नाहीये. आपले लक्ष फक्त आणि फक्त यामागील घटनात्मक आणि कायदेशीर बाजू समजून घेण्यावर असायला हवे. म्हणूनच आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, 10वी अनुसूची आणि पक्षांतर बंदी कायद्याची मूळ चौकट. आता हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, पण उजळणी म्हणून परत एकदा बघूया. भारतीय संविधानातील हे 10वे परिशिष्ट निवडून आलेल्या प्रतिनिधींना त्यांचा मूळ पक्ष सोडल्यास थेट अपात्र ठरवते. राजकीय पक्षांतर, ज्याला आपण आयाराम गयाराम संस्कृती म्हणतो, ती रोखण्यासाठी संविधानातील हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे. पूर्वपरीक्षेतील एमसीक्यू सोडवताना या 10व्या अनुसूचीचा थेट संदर्भ वारंवार येतो, त्यामुळे हे अगदी तोंडपाठ असायलाच हवे. पण मग प्रश्न पडतो की कायदा इतका कडक असूनही हे पक्षांतर कसे झाले? यासाठी पाहूया आपला तिसरा भाग, विलिनीकरण अपवाद म्हणजेच मर्जर एक्सेप्शनमधून शोधलेली पळवाट. इथेच हा 2/3 म्हणजे 2/3 आकडा अत्यंत कळीचा ठरतो. कायद्यातच एक पळवाट किंवा अपवाद दिलेला आहे. जर एखाद्या मूळ पक्षाच्या किमान 2/3 विधिमंडळ सदस्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना या पक्षांतर बंदी कायद्यातून अपवाद म्हणून पूर्णपणे सूट मिळते. म्हणजे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. आणि इथेच खरी मेख आहे. राज्यसभेच्या सभापतींनी या प्रकरणात हाच 2/3 बहुमताचा मर्जर क्लेम कायदेशीर अपवाद म्हणून अधिकृतरित्या स्वीकारला. म्हणजे 7 खासदार 10च्या 2/3 पेक्षा जास्त आहेत, हे गणित इथे जुळले. आणि नेमक्या याच निर्णयामुळेच ही संपूर्ण घटना आपल्या अभ्यासासाठी एक अत्यंत जिवंत आणि ज्वलंत अशी कॉन्स्टिट्यूशनल केस स्टडी बनली आहे. यातूनच एक अत्यंत महत्त्वाचा आणि थेट मुख्य परीक्षेच्या GS2 पेपरमध्ये विचारला जाऊ शकेल असा विश्लेषणात्मक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे, केवळ 2/3 खासदारांनी पक्ष बदलला तर तो आपोआपच वैध पक्ष विलिनीकरण ठरतो का? फक्त खासदारांच्या संख्येवर संपूर्ण पक्षाचे विलिनीकरण ठरते का? कायद्याचा अन्वयार्थ लावताना हा प्रश्न खूपच गुंतागुंतीचा आणि रंजक ठरतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वळावे लागेल सर्वोच्च न्यायालयाकडे. आपला चौथा भाग, सर्वोच्च न्यायालय आणि 2000चे अत्यंत महत्त्वाचे न्यायालयीन भाष्य. 2023च्या महाराष्ट्र सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा गाभा इथे लागू होतो, जो एक अत्यंत महत्त्वाचा फरक स्पष्ट करतो.
विधिमंडळ पक्ष म्हणजेच फक्त सभागृहातील निवडून आलेले प्रतिनिधी आणि राजकीय पक्ष म्हणजेच रस्त्यावर काम करणारी मूळ व्यापक संघटना. ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मुख्य परीक्षेमध्ये परीक्षक तुमच्या उत्तरात नेमका हाच फरक शोधत असतात. हे दोन्ही एकच नाहीत हे पक्के लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचं हे वाक्य तर अगदी फ्रेम करून ठेवण्यासारखे आहे. विधिमंडळ पक्ष स्वतःहून संपूर्ण राजकीय पक्षाचे निर्णय कधीच ठरवू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर केवळ काही खासदार किंवा आमदारांचा गट एकत्र आला तरी ते संपूर्ण पक्षाच्या विलिनीकरणाला कायदेशीर मान्यता देऊ शकत नाहीत. पक्षाचे अस्तित्व हे फक्त संसदेपुरतं मर्यादित नसते आणि अगदी याच भक्कम न्यायालयीन दाखल्यानुसार या 7 खासदारांच्या पक्षांतराला आता थेट न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. आता येऊया आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे. आपला 5वा भाग, या सर्व कायदेशीर आणि राजकीय खेळखंडोबाचा लोकशाहीवरील परिणाम. आपण बघतोय की पक्षांतरबंदी कायद्याचा सातत्याने चुकीचा अर्थ काढला जात आहे. या कृत्यांना आळा घालण्यासाठी न्यायव्यवस्थेकडूनही एक प्रकारचा डिटरन्स किंवा वचक निर्माण झालेला नाहीये, ज्यामुळे अनेक राज्य सरकारे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना आपण पाहिली आहेत. पण यात सर्वात चिंतेची बाब कोणती असेल तर ती म्हणजे या कायदेशीर पळवाटांमुळे थेट जनतेच्या कौलाचा अर्थात पब्लिक मॅन्डेटचा होणारा घोर विश्वासघात. लोकशाही संस्थांच्या मुळावरच हा एक मोठा आघात आहे. साहजिकच या संपूर्ण प्रकरणाचे विश्लेषण केल्यावर एक मुख्य आणि ढळढळीत निष्कर्ष समोर येतो. तो म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यातील ही संदिग्धता किंवा पळवाटा ताबडतोब दूर करून कायदा अधिक स्पष्ट आणि कडक करण्याची आता तातडीची गरज निर्माण झाली आहे. कागदावरचे कायदे प्रत्यक्षात कठोरपणे राबवले गेले तरच या देशातील लोकशाहीची अखंडता खऱ्या अर्थाने टिकून राहील. तर आजचे हे सविस्तर विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत संपवूया. जोपर्यंत अशा कायदेशीर पळवाटांचा सर्रास वापर करून जनादेशाला उघडपणे बगल दिली जात आहे, तोपर्यंत आपल्या लोकशाही संस्था 10व्या अनुसूचीचे मूळ पावित्र्य कसे काय पुनर्संचयित करू शकतील? मेन्स परीक्षेचे उत्तर लिहिताना हा विचार नक्कीच तुम्हाला एक चांगली दिशा देईल. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या विषयाचा सखोल अभ्यास करत रहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.